कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदय अचानक बंद पडणे. व्यक्ती अचानक बेशुद्ध पडते, श्वास थांबू शकतो आणि शरीरातील रक्तपुरवठा बंद होतो. अशा वेळी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. काही मिनिटातच योग्य मदत नाही मिळाली तर मेंदू व इतर अवयव देखील निकामी होऊ शकतात. एखाद्याला कार्डियक अरेस्ट कुठेही येऊ शकतो. घरात, ऑफिसमध्ये, बसमध्ये, हॉटेलमध्ये किंवा बाजारात. अशा वेळी रुग्णवाहिका किंवा डॉक्टर येईपर्यंत CPR तात्पुरते रक्ताभिसरण सुरू ठेवण्यासाठी मदत करतो व व्यक्ती जिवंत राहण्याची शक्यता वाढते. अनेकांना CPR म्हणजे काय, कधी करायचे, कसे करायचे याची माहिती नसते व यासाठीच BLS आणि CPR ट्रेनिंग हे पोलीस आयुक्तालय आणि अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर सुजय पाटील व डॉक्टर मनीषा करमरकर यांनी प्रात्यक्षिकासह करून दाखवले. एकत्र आलेलो आहेत. आजचा उद्देश सगळे आपले प्रशिक्षणार्थी पोलीस समाज बांधव यांना CPR टेक्निक समजवणं. CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन, ज्यालाच आपण बेसिक लाईफ सपोर्ट म्हणतो. ज्यावेळी पेशंट एखादा कोलॅप्स्ड असतो, पेशंटचा हार्ट रेट किंवा हृदयाचे ठोके बंद पडलेले असतात, पेशंट श्वास घेत नसतो, अशा सिच्युएशनमध्ये पेशंटला CPR हा कोणत्या पद्धतीने देता येईल त्याच्या गोष्टी आज आपण शिकून घेतल्या. CPR करण्यासाठी कुठलाही डॉक्टर, नर्स किंवा हॉस्पिटलची गरज नाही. प्रत्येक आपला समाज बांधव BLS CPR हे करू शकतो. तर ह्या गोष्टी कशा ओळखायच्यात आणि मग ते आपण CPR कशा कराव्यात ह्याचा आज आपण प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे. आणि ह्याच्यात सर्व पद्धतीनं समाज बांधव एकत्र आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आपण ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे. ज्यावेळी एखादा पेशंट श्वास घ्यायचा थांबतो, पेशंट रिस्पॉन्स करत नाही, त्यावेळी आपण CPR म्हणजे BLS चालू करतो. पेशंटला ज्यावेळी आपण चेस्ट कॉम्प्रेशन चालू करतो त्यावेळी पेशंटला प्राणवायू पण देणं महत्त्वाचं आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये चेस्ट कॉम्प्रेशन 30 वेळा आणि त्याच्यानंतर 2 वेळा आपण माउथ टू माउथ रेस्पिरेशन देऊ शकतो. हे 30:2 ही प्रोसिजर एक एक्सपिरियंट ॲम्ब्युलन्स किंवा अपोलो हॉस्पिटल किंवा कुठल्याही हॉस्पिटलमधनं ॲम्ब्युलन्स येऊन पॅरामेडिक येऊपर्यंत ही आपले CPR लाईफ सेव्हिंग स्किल ही चालू ठेवल्या पाहिजे पेशंटचं आयुष्य किंवा प्राण वाचवण्यासाठी. ज्यावेळेस पेशंट एकटा असेल त्या आजचा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट घेतला आहे सरांनी. CPR अचानक जर काही अपघात वगैरे झाला आणि जे अपघातग्रस्त व्यक्ती आहे त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी CPRची सिस्टीम एकदम उत्तम आहे आणि चांगली आहे. या अगोदरसुद्धा असे प्रोग्राम या पोलीस मुख्यालय या ठिकाणी झालेले आहे. त्याबद्दल सरांचा आम्ही खूप खूप धन्यवाद, आभारी आहोत. ओके.